विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेलचा एक ऑफिशियल अपडेट आलेला आहे रिगार्डिंग डेट्स ऑफ एक्झामिनेशन. तर आपला MBAचा सेकंड अटेम्प्ट पोस्टपोन झाला आहे का? सीईटीच्या लेटेस्ट अपडेटनुसार काय याच्यामध्ये बदल झालेले आहेत का, हे आपल्याला आजच्या सेशनमधून कळणार आहे. त्यामुळे ज्यांनी 9 मेच्या अटेम्प्टसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी, तुमच्या सेकंड अटेम्प्टमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देण्यासाठी आपल्याकडे MBA CETची रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा सिलेबस रेकॉर्डेड बॅचमधून कव्हर करता येईल. त्यासोबतच तुम्हाला स्टडी मटेरियल मिळणार आहे, जसे की टॉपिक वाईज MCQ, नोट्स, मॉक टेस्ट, MCQ सिरीज, PDF या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. तर या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. बघा, प्ले स्टोअरवरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करायचंय, ओपन करायचंय ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्डमध्ये बघा, एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनवर क्लिक करायचंय. या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सर्च करायचंय MBA CET. हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉईन द कोर्स. जॉईन करायचंय आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय. एकदा का तुम्ही जॉईन केलात, मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल. त्या कंटेंट फोल्डरमध्ये सर्व मटेरियल जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत, ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे, ते लाईव्ह सेशन सुद्धा ॲपमध्ये तुम्हाला दिसून येतील. तर या ठिकाणी तुम्ही क्लिअरली बघू शकता की एक पब्लिक नोटीस जी आहे सीईटी सेलने जाहीर केली होती. यामध्ये टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट सीईटीसाठी हे पब्लिक नोटीस दिलेली आहे. यामध्ये काय सांगितले बघा, इन कंटिन्युएशन ऑफ द अर्लियर नोटिफिकेशन डेटेड ऑन 16th of March रिगार्डिंग द एक्झामिनेशन शेड्यूल, ऑल कॅन्डिडेट्स अपेअरिंग फॉर द सेकंड अटेम्प्ट ऑफ द कॉमन एंट्रन्स टेस्ट, म्हणजे आपली सीईटी 2026 अंडर द टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट आर हिअर बाय informed that exams will be conducted as per the schedule below. म्हणजे सीईटी सेलने एक ऑफिशियल फायनल शेड्यूल दिलेला आहे एक्झामिनेशनचा. म्हणजेच या शेड्यूलनुसारच तुमची आता एक्झाम होणार आहे. याच्यामध्ये कुठलाही बदल होण्याचे चान्सेस नाहीत. मग तो शेड्यूल काय आहे आता आपण बघूया. बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता महाराष्ट्र सीईटी अँड MBA CET 2026 सेकंड अटेम्प्ट एक्झामिनेशन. इथे महाराष्ट्र MBA आणि MMS CETचा सेकंड अटेम्प्टचा फायनल डेट दिलेला आहे, जो की 9 मे 2026 असणार आहे. यामध्ये कुठलाही चेंज आता बघायला मिळणार नाही. यामध्ये पोस्टपोन होण्याचे चान्सेस अजिबात नाहीत. ही फायनल एक्झाम डेट आहे. अगोदर जे 16 मार्चला आपल्याला डेट्स दिले होते ते टेंटेटिव्ह डेट्स होते, त्यामध्ये फायनल डेट दिली नव्हती. आता सेकंड अटेम्प्टचं फायनल डेट जे आहे ते सीईटी सेलने ऑफिशियली सांगितलेलं आहे. मग ज्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये काही डाऊट्स असतील की एक्झाम पोस्टपोन होईल का, 9 तारखेलाच होणार आहे का, है ना, तर तो आता डाऊट क्लिअर झालेला आहे. 9 तारखेलाच तुमची ऑफिशियली एक्झाम होणार आहे. तुमचं हॉल तिकीट जे आहे ते लवकरच येईल, लवकरच जाहीर केलं जाईल. त्यासाठी पण नोटिफिकेशन वगैरे आली तर आपल्या चॅनलवर नक्की तुम्हाला कळणार आहे. त्यासाठी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. लगेचच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येत राहतील. ठीक आहे. या व्यतिरिक्त आणखीन काही डाऊट असेल तर नक्की मला विचारा कमेंट बॉक्समध्ये. त्याचं सोल्युशन मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये देईन.